मित्रांनो, MCCचं काउन्सिलिंग आजपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा सेंट्रल किंवा ऑल इंडिया कोट्यातून रजिस्ट्रेशन करू इच्छित आहात, ज्यांचा स्कोर 1 लाख रँकपेक्षा कमी आहे आणि ज्यांचा स्कोर 1 लाख रँकपेक्षा जास्त आहे, तो 11 लाख रँकपर्यंत आहे, पण त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं MBBS किंवा BDSचं कॉलेज घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण गेल्या वर्षीचे कटआउट, गेल्या वर्षीच्या रँक पाहून त्या ठिकाणी आपण चॉईस फिलिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, मी एकच गोष्ट लक्षात ठेवा सांगेन की सर्व कॉलेजची लिस्ट, प्रेफरन्स लिस्ट तुमच्या स्कोअरनुसार तयार करा. त्याच्यामध्ये टॉप कॉलेजचे साधारण 20 कॉलेज त्याची प्रेफरन्स तयार करा. तुमच्या रँकला लागणारे 50 ते 60 कॉलेजचा प्रेफरन्स तयार करा आणि बाकी राहिलेली जी कॉलेजेस आहेत ती कॉलेजेस तुम्ही खालच्या प्रेफरन्सला तयार ठेवा. साधारण 200 कॉलेज सिलेक्ट करणं MCCमध्ये गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या रँकनुसार कदाचित कमी जास्त रँकमध्ये पण चांगलं कॉलेज लागू शकतं. त्यासाठी तुम्ही हा विचार करू नका की गेल्या वर्षी ह्या रँकला हे कॉलेज मिळालं होतं आणि आपल्याला यावर्षी मिळू शकतं का. मित्रांनो, तुम्ही जर टॉप रँकचं कॉलेज नाही टाकलं आणि त्या ठिकाणी जर रँक त्याचा वरती गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी कॉलेज मिळू शकतं. त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेल की तुम्ही या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करत असताना या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला आणि प्रेफरन्स लिस्ट तुम्ही आतापासूनच तयार करायला सुरुवात करा. आज MCCकडून सीट मॅट्रिक्स जे आहे, कॉलेजची लिस्ट या ठिकाणी येईल. कॉलेजची लिस्ट आल्या तुम्ही त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षाचा कटआउट पाहून आणि या वर्षीची प्रेफरन्स लिस्ट पाहून त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स तयार करा. आणि या काउन्सिलिंग संदर्भात कालच एक MCCकडून नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये MCCनं तुम्हाला पूर्णपणे जे काय गाईडलाईन आहे त्याचा जो व्हिडिओ आहे, MCCचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, चॉईस फिलिंग कसं करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग कसं करायचं, या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी MCCकडून आलेला आहे. आमच्याकडून आम्ही ऑलरेडी तो व्हिडिओ फेसबुकवरती आमच्याकडून एक व्हिडिओ बनवलेला फेसबुकवरती, यूट्यूबवरती, आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करून या MCCच्या रजिस्ट्रेशनपासून ते सीट अलॉटमेंटपर्यंतच्या प्रोसेसमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. तुमचा नीट स्कोअर आणि तुमची जर कॅटेगरी कळवली तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेडिक्ट करता येईल की तुम्हाला कोणतं कॉलेज आणि किती बजेटमध्ये कोणत्या राज्यामध्ये मिळू शकतं. आणि अजूनही या काउन्सिलर आप्पा पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि आपल्या मुलामुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांसाठी आजच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा. कारण मित्रांनो, इथून पुढच्या काळात फोनवरती बोलणं खूप कठीण होईल, कारण ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग केलेलं आहे त्याचं रिसर्च करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.